नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आजही आपल्याकडे खूप भयंकर किस्से आहेत आणि हा जो किस्सा आहे हा नगरचा आहे. तर नगरकरांनो जर तुम्ही बघत असाल तर नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता सुरुवात करूयात आणि अनुभव ऐकूयात. नमस्कार सर, नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव दीपक दिनकर. बरं, कुठं राहता तुम्ही? तसा मी प्रॉपर बीडचा आहे. पण आणि बीडच्या अलीकडे माझं नवगण राजुरी म्हणून गाव आहे 13 किलोमीटर. पण सध्या आत्ता मी अहिल्यानगरमध्ये गेली 15 वर्ष त्या जिल्ह्यामध्ये राहतोय. पहिलं आम्ही शनी शिंगणापूरजवळ होतो राहायला. आता अहिल्यानगरमध्ये राहतो. बरं, मग आता तुम्ही अहिल्यानगरवरून इथं आलात पुण्यामध्ये. हो. तर फक्त अनुभव शेअर करण्यासाठीच आलात? हा पूर्ण अनुभव शेअर करण्यासाठीच. तुमचे बरेचसे व्हिडिओ पाहिले होते. म्हटलं आपण पण आपला एक्सपिरियन्स जो आहे यांच्यासोबत शेअर करा. म्हणून मी तुमच्या टीमसाठी कॉन्टॅक्ट केला टीमसोबत आणि लगेच डेट घेऊन व्हिडिओसाठी आलो. बरं, आता यूट्यूबला भरपूर चॅनल आहेत. तर तुम्हाला असं काय वाटलं की मिस्ट्री टॉक सोबतच अनुभव शेअर करावा म्हणून? जे तुमचं यूट्यूब चॅनल आहे ना ते एकदम असं रिअल स्टोरी असतात. म्हणजे जे आपल्यासोबत घडलेलं आहेत असं आपण रिअलाईज करतो की नाही यार हे एकदम जेन्युइन आहे. जे आपल्यासोबत घडलं हेच ते सांगतात. असं क्रिएट केलं आहे किंवा हे केलं आहे तसं नाही आहे. त्यामुळं मला वाटलं हे इथं हा जो प्लॅटफॉर्म आहे एकदम परफेक्ट आहे सांगण्यासाठी. बरं, आणि सर्वप्रथम तुमचं मनःपूर्वक धन्यवाद आमच्याकडून आणि आमच्या पूर्ण टीमकडून आणि पूर्ण प्रेक्षकांकडून. कारण की तुम्ही अहिल्यानगरवर फक्त आणि फक्त मुलाखत देण्यासाठी आलात. त्यासाठी तुमचं मनःपूर्वक धन्यवाद. तर चला आता सुरुवात करूयात. सर्वप्रथम तुम्ही करता काय सर आत्ता? सध्या मी जॉबला आहे आणि अहिल्यानगरमध्ये मी जॉब करतो. बरं, आणि काय काय कसे कसे तुमच्याबरोबर अनुभव घडले होते? पहिला जो अनुभव आहे तुम्हाला एक पूर्ण जर्नी सांगतो. तसं माझं प्रॉपर गाव बीड आहे. बीडच्या अलीकडे एक नवगण राजुरी म्हणून आहे. तिथं जवळ 12-13 किलोमीटरवर अंतर आहे त्यांचं बीड आणि ते डिस्टन्स. गेली 15 वर्ष झाले मी शनी शिंगणापूरजवळ माझे वडील सर्व्हिसला होते. तिथे 15 वर्ष जवळपास माझं बालपण तिथं गेलेलं आहे. 2019मध्ये माझे वडील वारले. त्यानंतर मग त्यांचे काही महिने जे आहेत कारखान्याचे डॉक्युमेंटचे वगैरे जे कामं आहेत त्यामध्ये काही महिने गेले. मग नंतर चाकणला काही महिने जॉब केला. नंतर शिफ्ट झालो. चाकणला तुम्ही एकटा आलता का फॅमिली नाही, बरोबर? पूर्ण फॅमिली होती चाकणला. आणि तिथं कोरोनाच्या काळाच्या आधी आणि जे आमचे शेजारी होते, शेजारी म्हटले की पूर्ण आमचा गरोबाच होता. एकदम पूर्ण फॅमिली मेंबर. त्यांचा अचानक फोन आला की आमचे असे व्यक्ती वारलेत. तर त्यांची मौत संध्याकाळी आहे टायमिंग. आणि तेव्हा एक 3-4 वाजता दुपारी फोन आला होता. मग घरच्यांशी बोललो मी मौतीला कधी जायचं, काय जायचं, कसं जायचं. आमची फॅमिली कार होती आणि फॅमिली कार घेऊन आमचं झालं डिस्कशन फायनल झालं की गाडी घेऊनच मौतीला जायचं त्यांच्या. कारण की पूर्ण फॅमिली मेंबर म्हणजे ते आमच्या घरच्यांसारखेच होते. शेजारी जरी असले तरी घरच्यांसारखेच होते. आणि मग चाकणवरून आम्ही निघालो. चाकणला निघत असताना पेट्रोल पाणी वगैरे टाकलं थोडंफार, मध्ये नाश्ता केला. ट्रॅफिकमुळे आम्हाला इथं 6 वाजले जवळपास. ह्याच्यामध्ये अंधार झाला म्हणजे? अंधार झाला, संध्याकाळचा टाईम झाला. आणि जवळपास मग एक 7-8 वाजेपर्यंत थोडं गाडी फास्ट घेऊन मी पोचलो. त्या ठिकाणी जायचं होतं मला मौतीला स्मशानभूमीमध्ये. त्या ठिकाणी पोचलो आम्ही. आणि त्याच्यानंतर ज्यांचं जे डेथ झाली होती त्यांच्या ज्या घरच्या ज्या फॅमिली मेंबर होत्या, एक लेडीज होत्या, त्यांचं नुकतंच एक 7 ते 8 महिन्यापूर्वी लग्न झालेलं होतं. आणि त्यांना आम्ही जिथं जायचं होतं ना त्याच्या आधी एक गरोदर बाई जी होती ना तिची मौत तिथं झालेली होती. म्हणजे स्मशानभूमीमध्ये. आणि आम्ही जिथे गेलो तेव्हा आणि आम्हाला काय माहिती बरेच 1 ते 2 प्रेत तिथं असे जळत होते. आणि काही लोक इथं बसलेले, काही त्यांचे ते विधी वगैरे चालू होते. आणि हे जे आमचे शेजारी होते त्यांची पण मौत वगैरे त्याला अग्निडाग दिला. त्यानंतर जी महिला आहे त्यांना तिथं अचानक उलट्या चालू झाल्या प्रेत जळत असताना. आणि सगळेजण बघताय उलट्या. आम्हाला वाटलं काही नॉर्मल असेल किंवा पित्त वगैरे झालं असं म्हणून उलट्या झाल्या असतील. आणि माझ्याकडं मग 4 व्हीलर होतीच. आणि मग नंतर त्यांना खूप भयंकर त्रास झाला तिथं. त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. दवाखान्यामध्ये डॉक्टरनी चेक पण केलं. सगळ्या रिपोर्ट वगैरे त्यांचे नॉर्मल येत होते. उलट्या तर होत आहेत, त्रास तर खूप भयंकर होत आहे. डॉक्टरलासुद्धा कळत नव्हतं की हे काय घडतं म्हणून. रिपोर्ट सगळे काढले त्यांनी. जवळपास 2 दिवस त्यांना तो त्रास होत होता. मग अचानक हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्यांचे आवाज वगैरे सगळं चेंज झालं. ज्या एखाद्या बाळातीन बाईचं कसं होतं त्याशी तडपड करायच्या,
खूप भयंकर असा कर्कश आवाज त्यांचा राहायचा, किंचाळ्यासारखं. पूर्ण किंचाळल्यासारखा. कारण की त्यांच्या मुलाचा आणि त्यांचा जीव त्या ह्याच्यामध्ये गेलेला होता. मग ठीक आहे, मग त्यांना आम्ही परत घरी घेऊन आलो आणि घरी आलं तर ते तर खूप भयंकर वागायचे, खूप भयंकर. भयंकर म्हणजे काय? जे जे जी बाळातीन बाई होती ना त्यांच्या आतमध्ये, जी त्यांना बाधा झालेली होती, ते असं एकदम विचित्रच बोलायचे. माझ्या बाळाला तुम्ही मारलं. घरच्यांना डाऊट आले, अरे हे काहीतरी बाहेरचं दिसतंय. आणि तिला धरायला जरी गेलं तरी असे एकदम तब्येतवान 3-4 जणं ते आरामात साईडला सरकून द्यायचे, बापरे! फेकून द्यायची, डायरेक्टली फेकून द्यायची. त्यांचं किती असेल वजन तुमच्या अंदाजे? एक 60 ते 65 किलो, 62 किलो धरून जा, 60 ते 65 किलो. त्यांच्या अंगामध्ये एवढी ताकद आली की घरच्यांनासुद्धा ते हे करत होते, तुम्ही माझ्या बाळाला मारलं, मला मारलं, मी तुम्हाला सोडणार नाही, हिला पण घेऊन जाणार, म्हणजे ज्याला जी बाधा झाली तिला पण घेऊन जाणार. त्यांचं बराच म्हणजे जवळपास 2 ते 3 दिवस त्यांना तो त्रास चालू होता. आता जेव्हा मी त्या बाबांकडे दाखवलं त्यांना जे सांगितलं, ते म्हणले अशा अशा ठिकाणी तुम्ही मौतीला गेले होते, त्या ठिकाणी त्याआधी एका बाळातीन बाईची मौत झालेली होती आणि हिला तिथं उलटी झाली, तिला याची बाधा झाली आणि ही हिला घेऊनच जाणार होती. एक तर तिला शांत करा, मग त्यांचं जे विधी वगैरे आहे, ज्या बाळातीन बाईचं जे असतात, तिला साडी चोळी, एक बाळ दिलं, ते सगळे त्यांचे विधी केले. तेव्हा तिच्या अंगातून ते पूर्णपणे काढून टाकलं. पण जिथे जी नजर होती, ते जो आवाज होता, अजून माझ्या कानात घुमतोय. आम्ही असंच बसलो होतो त्यांना, कारण की मी बराच काळ त्यांच्यासोबत होतो. आम्ही स्वतःच गाडीत टाकलं, स्वतःच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, नंतर त्या बाबांकडे घेऊन गेलो. ती जी नजर होती ना, एवढी भयंकर नजर होती माझी, ती बघूनच फाटली. एवढी भयंकर नजर होती. मी तुमच्याकडे रागाने जरी पाहिलं तरी बघून किती घे बघणार आहे. तिची ती नजरच खूप वेगळी होती, कारण की माझा बराचसा सहवास त्यांच्यासोबत होता. माझी तर एवढी फाटली ना, जेन्युइनली सांगतो, मला तिथून पुढं बरेच महिने झोप नव्हते. कारण की ते सगळं चित्र ते डोक्यामध्ये हे ते रिपीट होतं. हा पूर्ण रिपीट होतं. मला काही जास्त एवढं हे नाही झालं, पण झोप नव्हती त्या गोष्टीमुळं. कारण तिची नजर आणि ते आवाज आणि तिचं ते हे बोलणं एवढं भयंकर होतं ना, खूप. म्हणजे ते सांगतासुद्धा येणार नाही एवढं तिचे हाल झाले डिलिव्हरी बाईचे. आणि सगळ्यात घातक म्हणजे बाळातीन बाई खूप भयानक असते. तेव्हा मला तो एक अनुभव आला. मग पुढं झालं काय मग त्या बाईचं? हा, मग तिची तब्येत वगैरे पूर्ण फिजिकली आणि मेंटली कंडिशन खूप खराब झालेली, खूप. म्हणजे जवळपास ही तिला घेऊनच जाणार होती, त्याच कंडिशनमध्ये होती. कारण की आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलेलं. जवळपास तिचं वजन 60-65 किलो असेल. एवढी आजारी पडायची, एवढी आजारी, जवळपास तिथं मी तर म्हणतो 30 ते 32 किलोच्याच वजनाची झाली होती. बापरे! एवढी बारीक, कायम आजारी. आणि मग ते तिला तावीज वगैरे दिलं होतं, त्याच्यामुळे तिची जरा आत्ता थोडीशी कुठं रिकवर झालेली. म्हणजे आहे अजून? हा, जिवंत आहे. पण त्या जे बाळातीन बाई होती ना, तिने ठरवलेलंच होतं की मी हिला घेऊनच जाणार आहे. मग अजून पण तशा काय आवाजात बोलतात का ते? नाही, आता नाही बोलत, पण आता एकदम शांत झालेले आहेत. जो फेज होता ना त्यांचा, तेव्हा तो खूप भयंकर होता. त्यांचा तो आवाज, ते किंचाळण्याचं, ते जे बाया डिलिव्हरीच्या बायाच्या कसं किंचाळतात, तो एकदम भयानक कर्कश असा आवाज होता. तिचा पूर्ण लुकसुद्धा एकदम चेंज झालेला होता त्या ॲडमध्ये. कोणालाच मोजत नव्हते, कोणालाच. तुम्ही म्हणजे कसं, म्हणजे डोळे वगैरे कसे असायचे किंवा चेहरा कसा? एकदम रागीट असा, एकदम भयंकर, तुम्ही बघू शकत नाही. तर नॉर्मली आपल्याला जे बघायची सवय लागलेली असते ना, ते डोळ्यातला तेज खूप, म्हणजे असं राग होता भयंकर. कारण की तिचा जीव गेलेला होता, तिच्या बाळाचा जीव गेलेला होता. ते आवाज पण खूप हे होता तिचा. त्यानंतर मग आम्ही ते विधी वगैरे केलं. बराच काळ गेला बरं का त्याला. म्हणजे असं एक 2 ते 3 महिन्यामध्ये ती जायलाच तयार नव्हती. मी घेऊनच जाणार, जायलाच तयार नव्हती. तिला कसं तरी त्या फेजमधून म्हणजे मरणाच्या दारातून वाचवलं असं म्हणता येईल. ते सगळं केलं. म्हणजे अधूनमधून आमच्या चक्रा व्हायच्या त्यांच्याकडं. त्यानंतर मग परत मौत वगैरे झालं, सगळं हे केलं आणि आम्ही इकडं परत चाकणला रिटर्न आलो. चाकणला रिटर्न येता म्हणजे ड्रायव्हिंग करायला मीच होतो. एक मिनटं, एक प्रश्न आहे. मग ज्यावेळेस त्या बाईचं सगळं तुम्ही म्हणलं की व्यवस्थित झालं 1-1.5 महिन्यात, मग कळलं का की त्यांच्यामध्ये कुठली बाई होती किंवा काय होतं, त्या सगळ्या गोष्टी कळल्या का? किंवा तिला त्रास काय होता? त्रास तोच होता की त्यांच्या घरच्यांची जी डिलिव्हरी जी या बाईची झाली ना, असं छळ करून. आणि मला वाटतं काय म्हणतात त्याला, मुलगी किंवा यांच्यावरून त्यांची भांडणं व्हायची, मुलगाच पाहिजे किंवा हेच पाहिजे. आणि तिचा छळ जास्त व्हायचं त्या घरामध्ये. जेव्हा तिने सांगितलं
यांनी मला खूप छळलेलं आहे, खूप मला वनवास म्हणजे ते नसतं का ते एक आणि हे होतं त्यांचं, काय म्हणतात त्याला, शब्द मला आठवत नाहीत आत्ता. त्रास, हां, म्हणजे जाच. हां, तो होता खूप भयंकर. आणि तिला काही हेच नव्हतं. डिलिव्हरी बॉयचे सगळ्यात भयंकर असतं ते. जेव्हा मी ते बघितलं पूर्ण ती सिच्युएशन, कारण डोळ्यासमोरच घडलेली, शेजारीच आणि एकदम फॅमिली मेंबरच. मग ती जी बाई त्या मॅडमच्या अंगामध्ये होती, तर ती त्यांच्या व्यतिरिक्त कोणाला काय त्रास वगैरे द्यायची का? दुसरं कोणाला त्रास नव्हता. फक्त ज्याच्या अंगात होती ना, तिलाच घेऊन जायचं होतं तिला. एवढाच त्यांचा त्रास, दुसरं कोणाला हे नाही. पण तुम्ही तिला काही बोलायला गेले किंवा काही करायला गेले, तुम्हाला डायरेक्ट साईडला फेकून देणार. कुठं पण उड्या मारल्यासारखं करायची. मग त्यांचा एक टाईम पिरियड होता की याच टायमिंगला ते ॲक्टिव्ह व्हायचं, असं काय असं सगळं? शक्यतो संध्याकाळच्या टायमिंगला. आता तुमच्यापेक्षा जे डबल तब्येतीचे आहेत ना, 3-4 जणांनी ती सहज अशी साईडला करायची. सरक बाजूला, मला हात लावू नको, एक तर यांनी मला मारले, मी यांना सोडणार नाही, हिला घेऊनच जाणार. संध्याकाळी समजा ते तशी वागत होते, तर दिवसा कशा असायचे? दिवसभर एकदम शांत राहायची. नॉर्मल. बाहेर नॉर्मल नाही, फक्त आजारी राहायची आणि एकाच जागेवर बसून असायची, एकाच जागेवर झोपून असायची. पण तिचं जे टायमिंगमध्ये हे झालं, मग तिथून पुढे ती कोणालाच ऐकत नव्हती, कोणालाच. मग हॉस्पिटल वगैरेमध्ये घेऊन नाही गेले का तिला कधी? हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, पण सगळे रिपोर्ट नॉर्मल यायचे. सपोज सलाईन घ्या, सगळे मेडिसिन देऊन बघितले, तरी काहीच फरक नाही, रिपोर्ट नॉर्मल यायचे. हॉस्पिटलमध्ये एकदम क्लिअर व्हायचं, हॉस्पिटलमध्ये काही त्रास होत नव्हता. पण जेव्हा घरी आले की मग परत तिची ती सायकल चालू व्हायची. पूर्ण भयंकर, ते आवाज तसा, पूर्ण असे केस हे झालेले. आणि मग आता करायचं काय म्हणून जेव्हा सांगितलं, अरे हे दुसरंच काहीतरी बाहेरचं दिसतंय हॉस्पिटलमध्ये, याचा इलाज नाही आहे, तुम्ही बाहेरचं बघा. जेव्हा बघितलं त्या बाबांनी आणि सांगितलं की हे असं असं घडलेलं आहे, ही त्या ठिकाणी गेली, हिला जायला नव्हतं पाहिजे. कुठं तर स्मशानभूमी? स्मशानभूमीमध्ये. कारण की बरेच तिथं प्रेत जळत होते. आता हे जवळपास तर एक ते 2 वर्ष झाले असतील या गोष्टीला, 2 ते 2.5 वर्ष. 3-4 प्रेत जळत होते. आणि त्याच्या आधी एक डिलिव्हरी बायची तिथं मौत झाली होती, ते बाळ पण तिचं मेलेलं होतं. त्या फेजमध्ये ही तिथं गेली, तिला उलटी झाली आणि त्या उलटी थ्रू ही तिला बाधा झाली. बरं. मग आता नंतर इलाज कसं झाला त्यांचा? इलाज ते बाबा होते जे बाहेर बघितलं, त्यांनासुद्धा ते ऐकत नव्हत्या. त्यांनासुद्धा ती म्हणजे जाण्यासाठी हेच करत नव्हती. त्यांनी त्यांच्या लेवलचे प्रयत्न केले, तुला काय पाहिजे काय नाही पाहिजे. मग तिला ते एक लहान बाळ दिलं, साडी चोळी दिली आणि तिच्या ह्यानी तुला आता कसला त्रास देणार नाही, काही नाही. त्यांचे ते विधी वगैरे जे काय आहे ते सगळं केलं त्यांनी. तिथून पुढं त्यांनी ती काढून टाकले त्यांच्या अंगातून आणि तिला त्याच्यातून मुक्त केलं. पण ह्या महिलेची फिजिकल कंडिशन खूप खराब झाली त्या फेजमध्ये. आता पण तशीच आहे का? आत्ता थोडेसे रिकवर होत चाललेत, म्हणजे आत्ता बऱ्यापैकी रिकवर होत झाली. पण मेंटल कंडिशन आणि फिजिकल कंडिशन खूप खराब झाली होती. कारण की जो त्रास होत होता तो आम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितलं आणि तिला यातलं काहीच हे नाही आहे. बरेच महिने हा त्रास होत होता तिला माहिती का पण हा सगळ्या गोष्टीचा प्रकार? घरच्यांनी सांगितल्यानंतर शक्यतो घरचे सांगत नाही आहेत, कारण की शक्यतो सांगतच नाही. कारण की तिला ते त्यांनी बाबांनी सांगितलं होतं आठवणसुद्धा करून देऊ नका म्हणून या गोष्टीची तिला. त्यामुळं ते तिचं आयुष्य सध्या होते आता नॉर्मलमध्ये येते. बरं. मग आता तुम्ही म्हटले की आपण परत तिकडेच येऊयात, की तुम्ही म्हटले की ते सगळं झालं, मग तुम्ही आले चाकणला. पुढं काय झालं मग परत? चाकणला मग नंतर माझा व्यवसाय मला करायचा होता. चाकणमध्ये न टाकता मग मी कार डिटेलिंगचा स्टुडिओ टाकला बीडमध्ये, कारण की माझं गाव प्रॉपर बीडच्या अलीकडं होतं. कार डिटेलिंग स्टुडिओ तुम्हाला माहीतच असेल, चांगला व्यवसाय होता, बिझनेस पण चांगला मोठा होता. तेव्हा म्हणजे बीडमध्ये जेव्हा टाकला माझं गाव ते माझं शॉप समजा 12-13 किलोमीटरचं अंतर आहे येण्या जाण्यासाठी. काही महिने एकदम व्यवस्थित गेले. त्यानंतर मी गाडीवर येत असताना जात असताना एकदा असंच लेट झालं होतं म्हणून आम्ही शॉपमध्ये बिर्याणी आणली मुलांना आम्हाला खायला. आणि बिर्याणी आणली तेव्हा मला अजून चांगलं आठवतं आहे, आमुषच होती त्या दिवशी. कारण की मला घरच्यांनी सांगून दिलेलं होतं की मम्मी आज शक्यतो लवकर ये घरी म्हणून. कारण की मला रात्री 9, 10, 11, 12 कधी पण असेल. आणि गावाकडे म्हटलं की थोडंसं 8-9लाच सगळं शांत होऊन जातं. काही महिने गेले व्यवस्थित. नंतर मग तुम्ही जे म्हणलो ना की आम्ही याला नाश्त्याला त्याला बिर्याणी, संध्याकाळी जेवणालाच नॉनव्हेजच होतं, बिर्याणी वगैरे सगळं. आणि येताना मग पार्सल मी काही घेऊन आलो घरी.
आणि रात्रीचे किती 10:30-11 वाजलेले असतील तेव्हा. आणि एकदम शांत काळोखा अंधार. गाडीवर टू व्हीलर होती माझ्याकडे. तेव्हा मी नेमकं फोर व्हीलर घेऊन नव्हतो गेलो त्या दिवशी. आणि एकदम काळा अंधार आणि मी एकटाच होतो रस्त्याला. एकदम भयानक शांतता अशी. आणि मला जास्त काही एक्सपिरियन्स नव्हता कारण की माझं बालपण सगळं इकडेच गेलेलं होतं. शनिशिंगणापूरजवळ जवळपास 15-13 वर्ष तिकडेच गेले होते. आपल्याला पुण्यामध्ये राहायची सवय होती. आपलं चाललं आहे रात्री 10:30-11 वाजले असतील. एकदम किर्र शांतता. मी ज्या रस्त्यातून यायचो ना, माझी फक्त एकटीचीच गाडी. लाईट वगैरे काही नाही. गावाकडे कसे स्ट्रीट लाईट वगैरे काहीच नाही. त्या पट्ट्यामध्ये कुठं स्ट्रीट लाईट नव्हते. फक्त माझ्या गाडीचा लाईट. आणि मी एकटाच आणि ती पिशवी वगैरे पार्सल माझ्या बॅगमध्ये होतं. आणि ज्या रोडने येत असताना आणि त्या ठिकाणी आता हे नंतर मला हे करत गेलं की ज्या स्पॉटला ॲक्सिडेंट झालेले तिथं 3 जणं तडफडून मेलेत. म्हणजे त्यांचा तिथं ॲक्सिडेंट झाला आहे आणि ते मेलेत त्या ठिकाणी. ते माझ्या पाठीमागं ते बिर्याणी नॉनव्हेज थ्रू माझ्या पाठीमागं आले. कसं कळलं की ते तुमच्या मागं आले म्हणून? नंतर मग मला असं भास व्हायचे किंवा असे दिसायचे लोक. म्हणजे ॲक्सिडेंट झालेले लोक कसे असतात, कुठं इथं कट लागला आहे किंवा इथं हे झालेले आहेत, असे मरून पडलेले आहेत, असे मला कंटिन्यू 3 जणं दिसायचे. खूप भयंकर त्यांचे विचित्र चेहरे होते, असे रक्तबंबाळ. आणि मला कधी दिसायचे ते रात्री मी येत असतानाच. दिवसभर म्हणजे थोडंसं हे व्हायचं. आणि रोज हे आले का मी आलो घरी झोपायचो वगैरे, जेवण वगैरे करायचो आणि रात्री विचित्र बडबड करायचो. परत आपण तिकडे येऊयात की तुम्ही म्हटले की ते तुम्ही नॉनव्हेज घेऊन निघाले, तुम्हाला ते जाणवलं. मग तिथून निघाल्यानंतर पुढे झालं काय? नंतर काय झालं, परत मी बिर्याणी घरी घालली त्याची. अरे कशाला टाकायचे म्हटलं. मग तुम्ही दुकानावर आले? नाही, घरी आलो. म्हणजे रात्री तुम्ही पार्टी करत होते ना सगळेजण मित्र? नाही, म्हणजे जे जेवण होतं ना, म्हणजे रात्री उशीर झाला म्हणून दुकानात खायला आणलेलं होतं मुलांना मला. कारण की रात्रीचं काम चालू होतं आमचं. आणि जे उरलेले होते एक बिर्याणीचं बॉक्स, म्हणजे काय पॅकच होता तो. म्हणजे खाल्लं पहिलं तुम्ही? हां, आधी खाल्ले तिथं मुलांनी वगैरे सगळं खाल्लं. आणि जे उरलेले होते पार्सल एक्स्ट्रा झालं होतं, मग मी घरी घेऊन आलो होतो. पण ते आणताना ते नॉनव्हेज असल्यामुळं ते 3 जणं माझ्या पाठीमागं आले. आणि मी घरी आलो की असं एकदम शांत राहायचं, म्हणजे आपलं नॉर्मल. पण रात्री 12च्या नंतर एकदम विचित्र बडबड करायचो. काय बडबड करायची? बडबड मलासुद्धा अजून म्हणजे ते एवढं माझ्या लक्षात नाही आहे. बडबड म्हणजे अशी असायची, मम्मी मला सांगायची. तर सपोज बडबड कशी तुम्हाला सांगू, एखाद्या स्पॉटवरती लोक मेलेत, त्यांची कशी तडफड होती तशी माझी बडबड व्हायची. आणि 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. मम्मीला पहिल्या दिवशी वाटलं असेल की झोपेत बडबड करतोय म्हणून. रोज तसंच घडायचं. आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण अंग असं जड पडलेलं, ताप आलेला. मम्मीला काहीतरी विचित्रच वाटलं, म्हणजे कारण की 2 जण आम्ही घरामध्ये. बडबड म्हणजे शब्द काय असायचे ते सांगितलं नाही का तुम्हाला तुमच्या आईने? नाही सांगितलं, तिने सांगितलं नाही, कारण की तीच घाबरलेली होती. मला अजून भीती वाटेल म्हणून तिने ते, म्हणजे नंतर मग मला ती कधी कधी सांगते नाही का, खूप भयंकर. म्हणजे एखादा ठिकाणी कसं माणूस तडफडतोय, त्याची बडबड कधी असते वाचवण्यासाठी किंवा काय, अशा प्रकारची बडबड असायची. बरं. तर ती घाबरलेली असायची, कारण की 2 जण घरामध्ये आणि हा असा काय वागतोय. बरं. तुम्ही म्हटले की ते आजारी वगैरे पडलो मी, मग पुढं काय झालं? आजारी पडलो, जवळपास तिथून पुढं खूप भयंकर दुखलं माझं. जवळपास 2 वर्ष तिथं दुखत होतं. आणि जे आलेले होते पाठीमागं ते मला कंटिन्यू दिसायचे. मी रात्री रोज येताना रात्री माझा तोच रूट व्हायचा. असे मेलेले मुर्दे कसे असतात, म्हणजे ॲक्सिडेंट झालेले, कुणाचा चेहरा इथं फाटलेला आहे, कुणाचा हातच तुटून पडलेला आहे. रोज दिसायचे का तुम्हाला? रोज दिसायचे. आणि असं वेगळंच मला फील व्हायचं. आणि रोज येताना असं एखादं जनावर मेलेलं कसं वास यायचा, गाडीवर तो मला वास यायचा. मला वाटलं एखादं कुत्रं वगैरे रोडवरती मेलं असेल. पण रोज म्हणजे ती अजूनसुद्धा मला ते आठवलं ना, मला ते त्रास म्हणजे सहनच होत नव्हता. जेव्हा नंतर पाहिलं की मग हे जे 3 जणं का आले, तुझ्यासोबत नॉनव्हेज होतं, ते रोज दिसायचे मला. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की याला आम्ही घेऊनच जाणार. आणि माझ्यासोबत इन्सिडन्स पण तसेच घडायचे. मग ते काय वागायचे का तुमच्याबरोबर? वागायचे ते म्हणजे वागायचं माझ्या थ्रू, दुसरं कोणाला त्रास नाही दिला त्यांनी. फक्त दिसायचे? फक्त दिसायचे. आणि मला त्याचा असा त्रास व्हायचा, म्हणजे काय मग दुखणं पाठीमागं लागलं बरंच त्याच्यानंतर. मग दरवेळेस तुम्ही तिकडून जायचा तर दरवेळेस वेगवेगळी लोक दिसायचे का ते सेम लोक दिसायचे? तेच लोक दिसायचे, तेच लोक असायचे ते. आणि यार म्हटलं हे तर कालच आपल्याला म्हणजे असं
हे होतं म्हणजे माझे तर पूर्ण फाटायचे, कारण की एकटीच गाडी राहायची रस्त्याला, कारण की एवढं तिथं स्ट्रीट लाईट नाही, काही नाही, काही नाही. रोज मला तो त्रास व्हायचा रोज. अरे यार, हे कोण आहे, हे कोण आहे, आपल्यालाच का दिसत आहेत. मी थोडंसं इग्नोर करायचं. मग नंतर मग हनुमान चालीसा वगैरे मी त्या पिरियडमध्ये मग शब्द फुटत नव्हते कधी कधी, एवढं भयानक त्यांचे ते चेहरे. रात्री मी एकटाच त्या रोडला आणि असं कायम दिसायचं, अरे हे इथं गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे का असं मला हे व्हायचं नाही का, किंवा एखाद्या डेड बॉडी कशा पडलेल्या असतात कारमधून, तसं ते जाणवायचं. आणि घरी आलो की मग बडबड चालू होणार, पूर्ण अंग तापणार आणि म्हणजे डोकं एकदम जड. दुसऱ्या दिवशी रात्री जे काय घडलं आहे, रात्रभर झोप नसायची तेवढ्या ह्याच्यामध्ये. जवळपास बरंच दिवस होत गेलं. मग नंतर मम्मीने जे माझे बाकीचे नातेवाईक आहेत, मग त्यांनी सांगितलं असं असं बघा म्हणून. मग जेव्हा ते पाहिलं तेव्हा त्या बाबांनी सांगितलं की हा जो रोडने येतो जातो त्या रोडला 3 जणांचे तिथं ॲक्सिडेंट होऊन लोक तडपडून मेलेले आहेत. आणि हा नेमका येताना त्या ठिकाणाहून नॉनव्हेज घेऊन आला, बिर्याणी वगैरे त्याच्याकडे काहीतरी होतं, त्याच्या थ्रू हे याला पाठीमागं आले आणि हे याला घेऊनच जाणार. आणि घेऊन जाणार असा अर्थ त्यांचा होता की माझा पण ॲक्सिडेंटचे म्हणजे इन्सिडेंट जे आहेत ना तसेच व्हायचे. कधी गाडीवरून स्लिप होऊन पडून, किंवा कधी कधी मी 4 व्हीलर असायची माझ्याकडे. एकदा असाच इन्सिडेंट झाला. 4 व्हीलर मी असे पुण्याला येत असताना आम्ही असे 3 जण होतो गाडीमध्ये, आणि काही एवढा रस्ता मोकळा होता आणि एक असे 2 ट्रक चाललेले होते, एक जरा पाठीमागं होता आणि एक पुढं होता. आमच्या गाडीचं स्पीड त्या ट्रकचा पण स्पीड. जो ट्रक आहे का, आता आपण कसं नॉर्मली रस्ता जॉईन होत असताना थांबतो, एक तर त्या ट्रकवाल्याला पास होऊन देणार किंवा आपण थांबणार. बरोबर, रस्ता मोकळा झाल्यावर मग रस्ता जॉईन करणार. त्या फेजमध्ये मला असं हे झालं, म्हणजे ते ट्रक दिसलाच नाही. ट्रक पूर्णपणे म्हणजे असं हेच डोळ्याला हे कसं असं मेंटली हेच झालं होतं, मला अदृश्यच झाल्यासारखं झालं होतं. आणि हे जे आहे ना, ट्रक आपण समजा थांबू किंवा जाऊन देऊ, पण माझी गाडी डायरेक्ट त्या ट्रकच्या खालीच चालली होती एकदम स्पीडमध्ये. बापरे. मला अजूनसुद्धा तो प्रसंग आठवला ना, माझ्या अंगावर काटा येतो, कारण की 3 जणांचा जीव तिथं आमचा, आणि आम्ही 3 जणं होतो गाडीमध्ये. आमच्या शेजारचे 2 जणं आणि मी त्या ठिकाणी गेलो. म्हणजे जवळपास गाडी सगळंच ते चुरा झाला. तर काय स्विफ्ट गाडी होती आमच्याकडे तेव्हा. पण नंतर मग आता हे जे तुम्हाला म्हटलं माझे, ह्याच्यामध्ये अजून एक आहे. या टायमिंगमध्ये मला वडिलाचा कायम भास व्हायचा, कायम स्वप्नामध्ये यायचे, कारण 2019मध्ये ते वारले होते. आपण नॉर्मली जसं बोलतो तसं त्यांच्यासोबत माझं कायम स्वप्नात बोलणं व्हायचं. हां, कायम बोलणं व्हायचं. आपण थोडं मागूयात. तुम्ही म्हटले की तुम्ही बाबांकडे गेले, मग त्यांनी सांगितलं की ती 3 माणसं होती. हां, मग त्याच्या पुढे झालं काय मग? त्याच्या पुढं नंतर जे आहे ना, मग त्यांना एकदम ते भुकेलेले होते. त्यांनी ते सांगितलं ह्यांना पोटभर जीव घाला आणि काय मग त्यांच्या नावाचे हे करा, काय म्हणतात त्याला, नैवेद्य आणि बावले करा 3. ते पण वेगवेगळ्या पदार्थाची तयार करा. म्हणजे कोणाची डाळ, कोणाचं काय, असे भाताचे नाही, पदार्थाचे बावले तयार करा. त्यांना ते काय असेल त्यांनी ते सांगितलं, गुलाल वगैरे, लिंबू, ज्याने नॉनव्हेज जेवण वगैरे सगळं त्यांना त्याच्यावरून असं 3 वेळेस उतरून त्या जागेवर ठेवून द्या आणि परत त्याच्या पाठीमागं बघू नका. आणि मग नंतर ते सगळं केलं. पण मग तिथून पुढं मग नंतर मी शिफ्ट झालो. मला तो त्रास पूर्ण संपला. त्रास खूप दुखलं भयंकर. म्हणजे जवळपास माझं 2 वर्ष दुखत होतं त्या ह्याच्यामध्ये. काय दुखत होतं? काय उलट्या, जुलाब, अशी तडफड व्हायची माझी. म्हणजे मेडिकल सारखं दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये कायम बरंच सलाईनवरती हे चाललं होतं माझं. मला चाललं मुश्किल झालं होतं. त्या प्रसंगाच्या आधी तुम्हाला कधी प्रॉब्लेम झाला होता का मेडिकल? नाही, कधीच नाही. म्हणजे नॉर्मल सर्दीसुद्धा जास्त लवकर होत नव्हती मला. कधी दवाखाने मी जास्त बघितले पण नव्हते. पण त्या 2 वर्षात खूप भयंकर दुखलं. बरं, म्हणजे मग त्यानंतरून तुम्हाला ते दिसायचे वगैरे किंवा त्रास तो बंद झाला 2 वर्षानंतर. 2 वर्षापर्यंत तुम्हाला त्रास व्हायचाच? हा, खूप भयंकर दुखलं. म्हणजे काय माझं दुखण्यामध्येच. आणि त्या फेजमध्ये माझा धंदा होता ना, मला अजून पण एक रहस्य कळलं की कुणीतरी माझा धंदा बांधलेला होता. करणी बाधा. हां, म्हणजे ते नंतर ते एक उलगडत गेलं. हा, ठीक आहे ना. आता आपण परत तिकडे येऊयात, जिकडं तुम्ही म्हणले की त्या घाटामध्ये त्या ट्रकच्या खाली तुम्ही जाणार होते. घाट वगैरे नव्हता. नाही, तुम्ही नाही का पहिले म्हणले त्या घाटात 3 जण मित्र होते तुम्ही, ते तुम्ही मारता वाचले तिकडं, बरोबर? तो ट्रक डायरेक्ट अदृश्य झाला. मग त्याच्यानंतर तुम्ही म्हणले की तिथून तुम्हाला वडिलांचं पण एक रहस्य हळूहळू समजून गेलं की स्वप्नात यायचे. मग ते पुढं काय झालं? मग
तेव्हा आम्ही जे गाडीमध्ये होतो ना, म्हणजे मला एकदम पूर्ण ब्लाइंड झालं होतं. कारण की सकाळचं टायमिंग मी थकलेलं नव्हतं, एकदम फ्रेशमध्ये गाडी चालवत होतो. जेव्हा आधीपासून मग मला थोडंसं वडील स्वप्नामध्ये यायचे. आपण जसं नॉर्मल म्हणजे बोलतो आपण, तसं माझं त्यांच्यासोबत बोलणं व्हायचं स्वप्नामध्ये. आणि असं भास व्हायचे त्यांचे आवाज आणायचे ह्याचे त्याचे. मला असं वाटायचं की माझ्या अवतीभोवतीच आहेत. त्या दिवशी मला तो प्रसंग अजून आठवतो. आम्ही गाडीमध्ये होतो ना, 3घच जणं होतो आणि हे जे मेले ते पण 3घच जणं होते. कारण की जेव्हा बघितलं होतं ना, त्यांनी सांगितलं हे याला घेऊनच जाणार आहेत. पण तेव्हा जे आमची गाडी म्हणजे ड्रायव्हिंग करायला मीच होतो. ट्रक खाली जायच्या जागी कशी ट्रक समोर आली ना, माझं मला माहीत नाही. फक्त मला तेव्हा आवाज आला होता. म्हणजे असं जाणवलं, जरा बघून चालव ना. कारण की हा आवाज, हा शब्द माझ्या वडिलाचे होते. कारण की शब्द आपल्या वडिलांचा जास्त प्रिय असतो. आणि तो एक टोन. हां, तो त्यांचा तो टोन होता. जेव्हा तो आवाज मला असं जाणवला आतून, तेव्हा मी जागेवर आलो आणि जे आपलं मधलं मिरर असतो ना, त्या मिररमध्ये ट्रक पाहिला. तो ट्रकवाला पाठीमागून आम्हाला शिव्या घालत होता. कारण की एवढ्या स्पीडमध्ये जेव्हा जागेवर आलो ना, म्हटलं अरे बापरे, 3 जणांचा जीव आपला इथं गेला असता. म्हणजे वडिलांच्या आशीर्वादामुळे किंवा त्यांच्या मला असं सहवास असल्यामुळं असं वाटलं की आपण इथं सुखरूप वाचलो. मग परत गाडी जरा थोडं पुढे घेऊन साईडला लावली. ट्रकवालासुद्धा थांबला. त्यांनीसुद्धा आम्हाला बोलले ते. हो म्हटलं आम्हाला दिसलंच नाही. त्यांना सांगितलं असं असं झालं म्हणून. ते डायरेक्ट म्हटले मेले असते तुम्ही 3 जणंसुद्धा. एवढा तुमच्या गाडीचा स्पीड, तुला एवढा मोठा ट्रक येताना दिसतोय, हॉर्न वाजवतोय तरी तू जागेवर नाही आहे. काय 11चा टायमिंग होता, 11 11:30. कारण की एवढं पण झोपेमध्ये हे नव्हतं. तेव्हा मला मग तिथून पुढं वडिलांचं पण जास्त हे चालू झालं. सारखं सारखं स्वप्नात येणं. बरं. आणि तुम्ही मला सांगितलं होतं की तुमच्या दुकानावर पण कोणीतरी करणे बाधक. हा धंदा बांधणी केली होती. हां, मग ते काय होतं पुढं किंवा या प्रकारात पुढं काय झालं? नंतर मी शिफ्ट झालो होतो कुठं, हां. अहिल्यानगरमध्ये. म्हणजे तो ॲक्सिडेंट वगैरे झाला, सगळं झालं तसं. हां, मग नंतर मी शिफ्ट झालो. शिफ्ट होण्याचं कारण हे होतं की त्रास मला काही सहन होत नव्हता. म्हणजे काही ना काही त्रास व्हायचा. काही ना काही त्रास व्हायचा. हां, तिथं असल्यामुळं धंदा बांधणी ते पण केलेलं होतं आणि फिजिकल प्रॉब्लेम खूप झाला होता मला. म्हणजे चालणं माझं अवघड झालं होतं. एवढं मला जवळपास तर त्रास व्हायचा. मी परत अहिल्यानगरमध्ये शिफ्ट झालो. तर शिफ्ट झाल्याच्यानंतर तिथं मला वडिलाचा जास्त त्रास होता. त्रास? हा त्रास म्हणजे असं जास्त हे नाही, सारखं सारखं स्वप्नात येणं, कसं आहे, कशी तब्येत आहे, आता कसं वाटतं, म्हणजे व्याजांचा शब्द असं प्रेमाने. प्रेमाने कसं वाटतंय म्हणजे नाही का, जेव्हा होतो आपण वडिलांच्या सहवासात असतो तेव्हा येणे की बिना याचं कसं आता कसं हे होतं आहे. पण काळजी तेव्हासुद्धा करायची ती. म्हणजे आमच्यामध्ये जीव अडकलेला होता, माझ्यामध्ये, बहिणीमध्ये. त्यांचा त्रास असं त्यांनी काही इजा वगैरे काही केलेली नाही आहे. म्हणजे सारखं स्वप्न येणं आणि मला असं नेहमी भासायचं की माझे वडील माझ्या अवतीभोवतीत. हळूहळू मग ते एरियामध्ये गेल्यामुळं, कारण की ते काय व्हायचं, ते शनी शिंगणापूरला जायचे ना आणि त्यांचं ते तिकडं हे जास्त वाढत गेली. काय म्हणतात त्यांची ती पॉवर शक्ती असते, ताकद. हां, त्या एरियामध्ये आल्यामुळं जास्त वाढत गेली. त्यांचा त्रास असा व्हायचा की माझ्या थ्रू घरच्यांना बोलायचा प्रयत्न कर, मम्मीला बोलण्याचा प्रयत्न कर. तुमच्या थ्रू? हां, माझ्या थ्रू. माझं म्हणजे नव्हतंच. माझा टोन वगैरे काहीच नाही. सगळं त्यांचं बोलणं, सगळं त्यांचं वागणं, सगळे त्यांचे शब्द. रात्री अपरात्री असं बहिणीला फोन लावण्याचा प्रयत्न कर. मला आमचं डायरेक्ट असं बोलणं झाल्यासारखं व्हायचं. मला हिला फोन लावून दे, म्हणजे स्वप्नामध्ये. म्हणजे असं रिअलमध्येच जसं घडतंय तसं असं वाटायचं. मग ते असं घडवून आणायचे. माझा असं फोन हात आहे ना, असं मोबाईलला धरायला डायल करायला जायचा. पण आमच्या स्वप्नामध्ये म्हणजे आपण कसे भांडणं करतो, तुम्हाला काही समजतं का, एवढ्या रात्री तुम्ही फोन करायला लावताय, ती पोरगी किती घाबरल. म्हणजे बहिणीमध्ये जीव अडकलेला होता, माझ्यामध्ये जीव अडकलेला होता आणि माझं हळूहळू वागणं, बोलणं, माझा स्वभाव सगळं वडिलांसारखाच होत चालला होता. रात्री अपरात्री कधी 2-3 वाजता फोन लावायचा प्रयत्न करायचे. म्हणजे घरामध्ये माझं पण सगळं वागणं तसंच चाललं होतं. मग हळूहळू घरच्यांच्या लक्षात आलं की हा असा का वागतोय. एकदा असंच इन्सिडेंट झाला. माझा मोठा भाऊ आहे, तो रात्री 12 12:15 आला असेल घरी आणि त्याच्या बॅगमध्ये एक सेंटची बॉटल होती, ती म्हणजे फुटलेली होती आणि मी माझ्या फेजमध्ये नव्हतो, म्हणजे माझ्या कंडिशनमध्ये नव्हतो. अचानक एका सेकंदाच्या आतमध्ये मी उठलो
एका सेकंदाच्या आत. कारण म्हणजे मी नव्हतो ते वडिलांचं ते हे व्हायचं. आणि अचानक मग जो त्यांनी दरवाजा उघडला, खूप भयंकर नजरेने मी बघितलं त्याच्याकडे. आपल्याकडे कसं आपण रात्री लेट आल्यावर आपले वडील आपल्याला हे करतो, एवढा उशिरा का आला. मी खूप रागाने बघितलं होतं. त्याच्या लक्षात आलं की हा रागाने माझ्याकडं का बघतोय, कारण की आधी घरामध्ये असं बरंच घडायचं. आणि मग रात्रभर मला काही झोप नव्हती. रात्रभर मी झोपलोच नाही. तो रूममध्ये गेला. मी मी म्हणजे वडील वाट बघत होते त्याची येण्याची बाहेर. जेव्हा तो 5-5:15 वाजता बाहेर आला, म्हणजे वॉशरूमला त्याला आला होता बाहेर, तेव्हा एवढं भयंकर बोललो मी त्याला. म्हणजे आपण मोठ्या भावाला एवढं बोलत नाही, कधीच बोलत नाही जास्त. तुला काही समजतं का, म्हणजे सगळा टोन त्यांचा, सगळा वडिलांचा टोन, शब्द सगळे त्यांचे. फक्त माझ्या थ्रू ते बोलायचे. एवढं रात्री अपरात्री येतो, तुला काय अक्कल आहे का. खूप झापला त्याला, खूप. आणि एवढं फिरतो रात्री 12 वाजता, तो घरातला मोठा आहे, तुला समजायला पाहिजे. माझला हो हा शब्द कायम माझ्या तोंडामध्ये राहायचा. म्हणजे आता काय ते त्यांचे ते शब्दच होते. आणि नंतर मग त्याच्या पण लक्षात आलं हा आपल्याला का बोलतो आहे. तेव्हा मला त्याने काही मारलं नाही किंवा काही बोलला नाही. ठीक आहे म्हणे. आणि तो निघून गेला. हात त्यांचा त्रास वाढतच गेला. मला सारखं स्वप्न द्यायचे, सारखं. मग नंतर परत एका ठिकाणी बघितलं बाबांकडे. त्यांनी सांगितलं की त्यांची ना आमची काही ओळखच नव्हती, कधी गाठ भेट नाही, काही नाही. आणि ते कसं त्यांना ती सिद्धी प्राप्त होती. त्यांच्याकडे जेव्हा गेलो आम्ही, त्यांनी सगळं पाठीमागचं सुद्धा सगळं सांगितलं. तुझ्यासोबत असं असं झालं होतं, 3 जणं होते, त्यातून तू बाहेर आला आणि तुझा धंदा पण कुणीतरी बांधला आहे. आणि हे जे तू वडिलांचं म्हणतो ते पण तुला त्याचं रिझन सांगतो, त्याचं कारण काय आहे. तुझे वडील शनी शिंगणापूर, आम्ही तिथंच होतो राहायला, म्हणजे जवळपास 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर. शनिवारी कायम शनीला जाणं, हनुमानाची उपवास करणं, पूजा करणं, त्यापैकी तुम्ही हे काहीच करत नाही आहेत. त्यामुळे हे तुला हे जाणीव करून द्यायला आलेत की हे तू परत सगळं चालू कर. जेव्हापासून मग शनिवार धरणं चालू केलं, हनुमान चालिसा, बजरंग बलीचे जे पूर्ण बजरंग बाण वगैरे आहे ते सगळं चालू केलं, शनीला जाणं चालू केलं, तेल चढवणं चालू केलं, तेव्हा कुठं ते हळू त्यांचा त्रास कमी झाला. त्रास म्हणण्यापेक्षा प्रभाव कमी झाला. त्यांचा प्रभाव कमी झाला. आणि त्याचं रिझन, त्रास म्हणजे असं काही झालं नाही ना तुम्हाला, इजा वगैरे काय झाली का? इजा नाही, पण डोकं वगैरे ना माझं असं एकदम जड पडायचं. मला उठताच येत नव्हतं. माझं वजन किती 60-62 किलो. मला असं वाटायचं मी काही 100-150 किलोचं आहे का. म्हणजे हे तेव्हा येऊन जायचे समजा कंटिन्यू, त्यांचं असं काही हे नव्हतं. जड व्हायचं. हां, पूर्ण जड व्हायचं. आणि हे जे सगळ्या फेजमध्ये ते 3 जणं असताना किंवा हे वडिलाचं असताना कायम डोकं जड, अंग जड. पण हा प्रभाव जो आहे ना, त्यांनी ते सांगितलं काय काय करायचं आहे. तुम्हाला जेन्युइनली सांगतो, म्हणजे जेव्हा त्या बाबाने हे केलं, ते धंदा वगैरे बांधणी सोडली, हे वडिलांचं ते हे केलं, तिथून पुढं एवढा फरक पडला. शनिवार वगैरे धरणं, हनुमान चालिसा, शनिवारी उपवास करणं, शनीला जाणं, तिथून पुढं सगळं कुठं वडिलांचं पण हे शांत झालं. माझी पण फिजिकल मेंटल कंडिशन जरा बरी झाली. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टींचा एंड फक्त अध्यात्मच. अध्यात्म, बस जे गोष्ट त्यामध्ये आहे ना. मी पण कधी देवपूजा वगैरे काही जास्त करायचं नाही. तर मग वडिलांसोबत कधी जायचो ना शनिवारी, मारुतीला, शनीला, सगळे सोबतच जायचो. तेव्हा कुठं हे सगळं एक एक रहस्य होतं ना. म्हणजे त्या बाबांनी सांगितलं ते एक बाहेर निघत गेलं. जेव्हापासून अध्यात्म चालू केलं आहे तेव्हापासून कुठं जरा पूर्ण कंडिशन बरी आहे. म्हणजे आता सगळं व्यवस्थित आहे. हा, आत्ता जरा काही 6 महिने झाले असतील. 6 महिन्यापासून थोडंसं रिकवर होते त्या गोष्टीमुळे. लाईनवर येते हळू. हा, हळूहळू लाईनवर, नाही तर खूप भयंकर त्रास झाला. आणि या गोष्टीला किती कालावधी लागला टोटल, म्हणजे स्टार्टिंगपासून, म्हणजे चाकांपासून ते आत्तापर्यंत किती कालावधी लागला? जवळपास 3 वर्ष गेले माझे त्यामध्ये. 3 वर्ष हा त्रास चालूच? हा, 3 वर्ष. फिजिकल, फायनान्शियली मी जास्त करून माझं सालांवर माझे हे राहायचं, कायम दुखणं राहायचं. तुम्हाला आठवावं लागत असेल की तुम्ही वर्षभरातून कधी आजारी पडले होते. मला असं आठवावं लागतं की मी वर्षभरात कधी नीट होतो. आणि जे माझ्यासोबतचे त्यांना लक्षात येईल, म्हणजे सारखं आजारी का होता, कायम आजारी असं कायम. ह्या ज्या 3 जण जे होते ना, त्याच्यामध्ये माझं तर चाललं बोलणंच मुश्किल झालं होतं. त्यांचंसुद्धा ते दुखणं जवळपास 2 वर्ष, जवळपास मला या सगळ्या गोष्टीला 3 वर्ष गेले.
या फेजमधून. आता तुम्हाला तो त्रास होत होता, पण तुमच्यासोबत तुमचे दोन पण मित्र होते, हां, त्यांना पण काय प्रॉब्लेम झाला का? त्यांना प्रॉब्लेम नाही झाला, पण ते घाबरले. ते कशामुळे घाबरले? आणि यार आता ड्रायव्हर चांगलं, म्हणजे ड्रायव्हर म्हणजे याला तर गाडी चांगली येते आणि हा असा अचानक काय करतोय, घाबरले पण ते. कारण की डायरेक्ट ट्रक खाली जाणं म्हणजे जोक नाही. जोक नाही आहे. आणि एवढं सकाळी काय फक्त 2च ट्रक, एक लांब होता आणि एक असा ह्याच्यात होता. ते डायरेक्ट ब्लाइंड होणं आणि गाडी त्याच्या खाली जाणं, मग हे हळूहळू रहस्य कधी उलगडत गेलं जेव्हा त्यांनी सांगितलं हे असं असं झालं आहे, हे असं ते कोणी तुला ते घेऊन जाण्याच्या प्रयत्नातच होते. आणि इन्सिडेंट पण तसे घडायचेच माझ्यासोबत. म्हणजे कुठली गोष्ट कशी कनेक्टेड या सगळ्या गोष्टी हां, मग नंतर एक 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 मलाच हे होत होतं की माझ्यासोबत हे काय घडतं आहे. आणि जेव्हा हे वडिलांचं वगैरे घडायचं ना, एक ॲबनॉर्मल गोष्ट अशी घडायची की माझ्या जेवणामध्ये एक रोज केस निघायचा. कोणाचा? कोणाचा असायचा घरामध्ये कोणाचंच माहिती, म्हणजे नाही असं मेलचं का फिमेलचं? फिमेलचा. म्हणजे घरामध्ये कोणाच्याच नाही, कोणाच्याच नाही निघणार. जेव्हा वडिलांचं माझ्यासोबत हे व्हायचं ना, फक्त माझ्याच ताटामध्ये निघणार. एक तर सकाळच्या जेवणामध्ये नाही तर संध्याकाळच्या जेवणामध्ये पूर्ण वैतागून जायचो मी. मग नंतर हळूहळू कळालं की हे का निघायचं. जसं पहिलं वडिलांचं सायकल चालू झाली होती, म्हणजे त्यांना व्हायचं, त्यांचं पण हे व्हायचं नाही का जेवणामध्ये, हळूहळू ते माझ्या थ्रू घरच्यांना बोलायचे. हे त्याचं रिझन होतं. नाही कळलं नाही, म्हणजे केस का दिसत याचं रिझन काय? जसं वडिलांच्या ताटात पहिले यायचे ना, म्हणजे आपण घरी जेवताना, कारण की वडिलांचा प्रभाव माझ्यावरती जरा हे होता, त्या पेजमध्ये यायचं फक्त. म्हणजे रोज. ते नॉर्मल जेवताना यायचा केस तो तुमच्या वडिलांच्या वेळेस यायचा, हां, नॉर्मल पण जेवण. तुमच्या वेळेस यायचा तो वेगळ्या पद्धतीने. हा पण रोज येणार म्हणजे येणारच. पूर्ण असं मला हेच झालं, तर हे काय घडतं आहे माझ्यासोबत. मग जेव्हा हळूहळू त्या बाबांनी सांगितलं, म्हणजे ज्यांच्याकडे पाहिलं ते XYZ व्यक्ती, त्यांचं नाव नंबर वगैरे काही एवढं आपण नाही देऊ शकत, त्यांनी एक 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 रहस्य हे बाहेर सांगितलं. तेव्हापासून आत्ता पुढे 1-6 महिने झाले थोडंसं स्टेबल आहे. म्हणजे आता सगळं व्यवस्थित आहे. हा थोडंसं आहे अजून, म्हणजे दुखणे भाणे काही हे नाही आहेत त्यांचं, पण अजून मला काही त्रास वगैरे होत नाही आहे. बरं, तर हे होते सगळे तुमचे अनुभव. हां, तर मित्रांनो, हे होते दीपक सरांचे एकदम भयानक अनुभव, आणि ते फक्त अनुभव सांगण्यासाठी अहिल्यानगरवरून इकडे आलेले आहेत. अहिल्यानगरवरून जर कोण व्हिडिओ पाहत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि या व्हिडिओत तुम्हाला काय शिकायला भेटलं तेही कमेंट करून सांगा. आणि सरांसारखेच जर तुम्हाला तुमचे अनुभव शेअर करायचे असतील तर गुगल फॉर्मची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो, ती जाऊन बारा आणि आम्हाला कनेक्ट व्हा. तर चला आता आज इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.